आणखी एक मोठी बातमी येते ती बघूयात। नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालाय। अंबड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली आहे। नाशिकमधनं एक मोठी बातमी। नाशिकच्या अंबडमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राडा झालाय। अंबडच्या पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झाली आहे। मतदार स्लिप वाटपावरून या दोन्ही गटामध्ये गोंधळ झाल्याची माहिती मिळते। त्याची ही दृश्य आहेत। नाशिकच्या अंबडमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा राडा। अंबडचं हे पोलीस स्टेशन आपल्याला दिसतंय आणि याच पोलीस स्टेशन बाहेर हा सगळा गोंधळ उडालेला आहे। अंबड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली आहे। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। मतदार स्लिप वाटपावरून दोन्ही गटामध्ये गोंधळ झालाय। 20 तारखेला मतदान आहे। त्याच्या स्लिप्स मतदारांना वाटल्या जातात आणि याच मतदार स्लिप वाटपावरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू आहे आणि पोलिसांनी देखील मध्यस्थी केली आहे। मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेरच हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गर्दी करून जमलेले दिसतायत आणि पोलीस त्यात मध्यस्थी करतायत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यात सुरू असलेली बाचाबाची कारण काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, काय माहिती? श्वेता, नाशिकच्या अंबड परिसरातला हा सगळा प्रकार आहे। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये हे दोन कार्यकर्ते जे आहे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे एकमेकांना भिडलेले आहे। कालच नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये देखील स्लिप वाटण्यावरूनच हा वाद झालेला होता आणि या वादामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। वाहनांची तोडफोड झाली होती। त्या पाठोपाठ आता नाशिकच्या अंबडमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहे सुधाकर बडगुजर यांच्यामध्ये आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहे, माजी नगरसेवक राहिलेले, त्यांच्यामध्ये हा सगळा वाद झालेला आहे। मुकेश सहाने आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। मुकेश सहाने हे भाजपचे नगरसेवक आहे आणि सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहे। त्यांच्यामध्ये हा सगळा राडा जो आहे तो झालेला होता। काही कार्यकर्ते स्लिप वाटत होते या अंबड आणि परिसरामध्ये, सिडको परिसरामध्ये। त्याच वेळेला भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आणि त्या आरोपानंतर एकमेकांच्या अंगावर जाणं, हाणामारी करणं आणि एकमेकांना मारहाण करणं इथपर्यंत ह्या सगळ्यांची मजल जी आहे ती गेली आणि यानंतर हा सगळे पदाधिकारी जे आहे ते पोलीस ठाण्यांमध्ये आले। पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट जे आहे ते एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी आले आणि त्यावेळेला देखील पोलीस ठाण्यांमध्ये एकमेकांना शिवीगाळ या दोन्ही गटाकडनं करण्यात आली। ज्यामध्ये दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय जे सुधाकर बडगुजर आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहे, तर दुसरीकडे मुकेश सहाने जे आहेत ते भाजपचे नगरसेवक आहे। भाजपचे नगरसेवक असलेले मुकेश सहाने आणि त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहेत ते एकमेकांच्या अंगावर धावले। तर या सगळ्यामध्ये हाणामारी देखील झाली आहे। काही कार्यकर्ते या सगळ्यामध्ये रक्तबंबाळ देखील झालेला आहे आणि या सगळ्या गोंधळामुळे मात्र आता या संपूर्ण परिसरामध्ये मोठा तणाव जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि पोलिसांकडनं हा तणाव निवळण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक जे आहे ती देखील या परिसरामध्ये मागवण्यात आलेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये होतीये आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पूर्वीच अशा पद्धतीचा जो राडा आहे तो नाशिकमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर नाशिकमध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या समोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकात भिडलेले दिसले। मतदार स्लिप वाटण्यावरून झालेला हा गोंधळ आहे आणि तिथे कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी देखील केली आहे। काही कार्यकर्ते रक्तबंबाळ देखील झालेत। आज उद्धव ठाकरे यांची मनमाड नांदगाव इथे सभा देखील आहे नाशिकमध्ये। त्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि भाजपचे कार्यकर्ते भिडलेत मतदार स्लिप वाटण्याच्या कारणावरून। अंबड पोलीस ठाण्याच्या समोर हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यात सुरू असलेली बाचाबाची, मात्र पोलिसांनी त्यामध्ये मध्यस्थी केलेली देखील दिसतेय। नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशन बाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमलेले दिसतायत।
या कार्यकर्त्यांमध्ये इतकी हाणामारी झाली की काही कार्यकर्ते रक्तबंबाळ देखील झालेत। त्यानंतर हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला। अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे यांच्यामध्ये बाचाबाची सुरू असलेली आपल्याला दिसते। पोलीस देखील हा वाद शमवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे दोन्ही कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे जे अंबड पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। नाशिकच्या अंबडमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। आज उद्धव ठाकरे यांची सभा देखील आहे नाशिकच्या मनमाड नांदगाव इथे आणि या सभेच्या आधीच अंबड इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकात भिडले त्याची काही दृश्य देखील आपल्या समोर येत आहेत। अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा गोंधळ उडालाय, मोठी गर्दी दिसतेय कारण या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारात देखील एकमेकांमध्ये बाचाबाची करताना दिसत आहेत। पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आहे। दोन्ही जे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि भाजपचे तिथे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेत आणि या वादाचं कारण काय तर मतदार स्लिप वाटण्याचा वाद किंवा कारण आणि यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडलेत। काही जण रक्तबंबाळ देखील झालेत। कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी देखील झाली।